नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अकॅडमी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सी ई टी 2024साठी म्हणजे SST या विषयाचे SST या विषयाचे 50 MCQ आपण NCERT बेस्ड घेऊन आलेलो आहोत. त्यामध्ये बघा इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र असे मिक्स 50 प्रश्न असणार आहेत. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच असाल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओला. बघा पहिला आपण 1 ते 15 प्रश्न आपण कशाचे बघणार आहोत? इतिहासाचे बघणार आहोत. पहिला प्रश्न काय आहे बघा. सिंधु घाटी सभ्यता की नगर योजना की मुख्य विशेषता क्या थी? बघा, सिंधु घाटी सभ्यता की नगर योजना की मुख्य विशेषता क्या थी? ऑप्शन आहेत कच्ची सडके, अनियमित मकान, पक्की सडके व नालिया, पहाडी बस्तिया. तर काय या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पक्की सडके व नालिया. बघा, दुसरा प्रश्न आपण बघूया. दुसरा प्रश्न काय आहे बघा. वैदिक काल में सभा और समिति क्या थी? ऑप्शन आहे धार्मिक संस्था है, प्रशासनिक परिषद, सामाजिक संगठन आणि न्यायालय. वैदिक काल में सभा और समिति क्या थी तो प्रशासनिक परिषद हो. बघा, तिसरा प्रश्न बघा काय आहे. अशोक ने धम्म का प्रचार किस माध्यम से किया? ग्रंथों द्वारा, शिलालेखों द्वारा, चित्रों द्वारा और युद्धों द्वारा. उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. अशोकने धम्म का प्रचार किस माध्यम से किया? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, शिलालेखों द्वारा. चौथा प्रश्न बघा. गुप्त काल को सुवर्ण युग को क्या कहा जाता है? ऑप्शन आहेत राजनीतिक अस्थिरता, कला विज्ञान की उन्नति, विदेशी आक्रमण, आर्थिक पतन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कला विज्ञान की उन्नति. बघा, पाचवा प्रश्न काय आहे बघा. दिल्ली सल्तनत का वास्तविक संस्थापक किसे माना जाता है? दिल्ली सुल्तान का वास्तविक संस्थापक किसे माना जाता है? ऑप्शन आहेत कुतुबुद्दीन ऐबक, इल्तुतमिश, बलबन आणि अल्लाउद्दीन खिलजी. बघा, दिल्ली सल्तनत का वास्तविक संस्थापक कोण आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इल्तुतमिश. काय आहे? ऑप्शन क्रमांक बी, इल्तुतमिश. बघा, सहावा प्रश्न. अकबर की धार्मिक नीति क्या थी? अकबर की धार्मिक नीति क्या थी? कट्टरता, सहिष्णुता, अलगाव और दमन. सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा काय आहे. अकबर की धार्मिक नीति कशी होती? तर सहिष्णुता. काय या प्रश्नाचं उत्तर? सहिष्णुता, ऑप्शन क्रमांक बी. बघा, सातवा प्रश्न बघा. 1857 के विद्रोह का तात्कालिक कारण क्या था? लगान नीति, रेल विस्तार, चर्बी वाले कारतूस और शिक्षा नीति. 1857. काय आहे या प्रश्नाचं उत्तर? गेस करा. 1857 के विद्रोह का तात्कालिक कारण क्या था? क्या? चर्बी वाले कारतूस. आठवा प्रश्न बघा. कांग्रेस की स्थापना किस वर्ष हुई? कांग्रेस की स्थापना किस वर्ष हुई? 1885, 1905, 1915, 1920. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 1885. बघा, नववा प्रश्न काय आहे. स्वदेशी आंदोलन किससे जुड़ा था? स्वदेशी आंदोलन किससे जुड़ा था? असहयोग आंदोलन, बंगाल विभाजन, खिलाफत, भारत छोड़ो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बंगाल विभाजन. 10वा प्रश्न बघा. गांधी ने असहयोग आंदोलन क्यों वापस लिया? राजनीतिक दबाव, चौरी चौरा कांड, ब्रिटिश समझौता, आर्थिक कारण. काय या प्रश्नाचं उत्तर? ऑप्शन क्रमांक बी, चौरी चौरा कांड. गांधीजी ने असहयोग आंदोलन की वापस लिया क्योंकि चौरी चौरा कांड. बघा, 11वा प्रश्न बघा. भारत छोड़ो आंदोलन कब हुआ? 1930, 1935, 1942, 1947. तर या प्रश्नाचं भारत छोडो आंदोलन कब हुआ? 1942. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. 12वा प्रश्न बघा. आपण फास्ट प्रश्न घेणार आहोत. जर व्हिडिओ आवडत असेल, प्रश्न तुम्हाला आवडत असतील तर लाईक करायचं आहे आणि कमेंट करून सांगायचं आहे. जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त वेगळे पाठ्यपुस्तक आधारित आपण प्रश्न घेऊन येऊया. मुघल साम्राज्य का संस्थापक कौन था? अकबर, हुमायूं, बाबर आणि शहाजहां.
तर मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? तर बाबर होता. चला 13वा प्रश्न बघा. महात्मा गांधी भारत कब लौटे? महात्मा गांधी भारत कब 1905, 1915, 1919, 1921. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1915. 14वा प्रश्न बघा. खिलाफत आंदोलन किससे संबंधित था? खिलाफत आंदोलन किससे संबंधित? किसान, मजदूर, तुर्की खलिफा आणि शिक्षा. खिलाफत आंदोलन कशाशी संबंधित होतं? तर तुर्की खलिफा. चला 15वा प्रश्न बघूया आपण. भारत को स्वतंत्रता कब मिली? 1946, 1947, 1950, 1952. तर काय 1947 साली आपला भारत देश स्वतंत्र झाला होता. बघा आता आपण इथून पुढे भूगोलाचे प्रश्न बघणार आहोत, भूगोलचे प्रश्न बघणार आहोत. पहिला प्रश्न बघा. भारत का सबसे बड़ा भौतिक प्रदेश कौन सा है? हिमालय, उत्तरी मैदान, प्रायद्वीपीय पठार आणि तटीय मैदान. तर काय आहे? प्रायद्वीपीय पठार. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी. 17वा प्रश्न बघूया आपण. चला मान्सून का संबंध किससे है? समुद्री धाराई, ऋतु परिवर्तन, तापमान व दाब अंतर, पृथ्वी की घूर्णन गति. मान्सून का संबंध किससे है? तर काय? तापमान व दाब अंतर. 18वा प्रश्न बघा. काली मिट्टी किस फसल के लिए उपयुक्त है? चावल, गेहूं, कपास आणि चाय. तर काय? कपाससाठी म्हणजे कापसासाठी काली मिट्टी ही फसल उपयुक्त है. हिमालयी नदियों की विशेषता क्या है? मौसमी, बारहमासी, छोटी और सूखी. काय आहे या प्रश्नाचं उत्तर? बारहमासी, 12 महिने. हिमालय नदियों की विशेषता काय आहे? 12मासी आहे, ती 12 महिने चालू असते, वाहते. भारत में बघा 20वा प्रश्न का. भारत में खरीफ फसलें कब बोई जाती हैं? शीत ऋतु, ग्रीष्म ऋतु, वर्षा ऋतु और शरद ऋतु. तर वर्षा ऋतू. भारत खरीप फसले कधी असतात? तर वर्षा ऋतूमध्ये. बघा 21वा प्रश्न बघा. पृथ्वी पर सबसे अधिक जल कहाँ है? पृथ्वी पर सबसे अधिक जल कहाँ है? नदियाँ, झीलें, महासागर और हिमनद. पृथ्वीवर सबसे अधिक पाणी म्हणजे पृथ्वीवर सगळ्यात जास्त पाणी कुठं असतं? तर महासागरमध्ये. कशामध्ये? महासागरमध्ये. जनसंख्या घनत्व का अर्थ है? कुल जनसंख्या, जन्म दर, प्रति वर्ग किमी जनसंख्या और मृत्यु दर. जनसंख्या घनत्व का अर्थ क्या है? तर प्रति वर्ग किमी जनसंख्या. बघा 23वा प्रश्न काय? भारत का सबसे लंबा नदी तंत्र कौन सा है? ब्रह्मपुत्रा, गंगा, नर्मदा आणि गोदावरी. कुठला आहे? ब्रह्मपुत्रा, गंगा, नर्मदा आणि गोदावरी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गंगा. भारत का सबसे लंबी नदी कौन सी है? गंगा. भारतातली दक्कन का पठार किस प्रकार का है? अवशिष्ट, ज्वालामुखी, घडित आणि ब्लॉक. कुठल्या प्रकारचा आहे? तर ज्वालामुखी, दक्कनचं पठार. 25वा प्रश्न बघा. वनों का संरक्षण क्यों आवश्यक है? पर्यटन, उद्योग, जैवविविधता आणि व्यापार. कशासाठी आहे? तर जैवविविधतेसाठी. वनों का संरक्षण आवश्यक कशामुळे आहे? तर जैवविविधता टिकवण्यासाठी. 26वा प्रश्न बघा. प्राकृतिक संसाधन किस प्रकार के होते हैं? केवल नवीकरणीय, केवल अननवीकरणीय, दोनों, कोई नहीं. प्राकृतिक संसाधन कुठल्या प्रकारचे असतात? तर दोनों, म्हणजे केवळ नवीकरणीय पण असतात, अननवीकरणीय पण असतात. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा 27वा प्रश्न बघा आपण. चला भारत का जलवायु प्रकार कौन सा है? समशीतोष्ण, उष्णकटिबंधीय मान्सून, ध्रुवीय आणि मरुस्थलीय. काय आहे या प्रश्नाचं उत्तर? उष्णकटिबंधीय मान्सून आहे. भारत का जलवायु प्रकार कोणत्या प्रकारचा आहे? उष्णकटिबंधीय मान्सून. प्रवास का मुख्य कारण क्या है? शिक्षा, रोजगार, विवाह, उपरोक्त सभी. काय या प्रश्नाचं उत्तर? तर उपरोक्त सभी. प्रवास का मुख्य कारण शिक्षा, रोजगार और विवाह. चला 29वा प्रश्न बघा. भारत की सबसे लंबी तटरेखा वाला राज्य कौन सा है? तटरेखा वाला सबसे लंबी तटरेखा महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात और आंध्र प्रदेश. तर काय आहे याचं? गुजरात. सबसे लंबी तटरेखा आहे कुठे? गुजरातमध्ये. सूखा किससे संबंधित आपदा आहे? अधिक वर्षा, कम वर्षा, भूकंप आणि चक्रवात. सूखा किससे संबंधित आपदा आहे? सूखा किससे संबंधित आपदा है? तो
किससे कम वर्षा से संबंधित है। बघा आता राजनैतिक विज्ञान आणि अर्थशास्त्र आपण 31 ते 50 प्रश्न म्हणजे राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रावर 31 ते 50 प्रश्न बघणार आहोत. बघा 31वा प्रश्न काय, भारतीय संविधान कब लागू हुआ? 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1950, 26 नोव्हेंबर 1949, 2 ऑक्टोबर 1950. तर काय या प्रश्नाचं उत्तर 26 जानेवारी 1950. संविधान की प्रस्तावना किससे शुरू होती है? हम भारत के लोग, भारत एक गणराज्य, संविधान सभा और संसद. काय या प्रश्नाचं उत्तर हम भारत के लोग, संविधान की प्रस्तावना शुरू होती है. मौलिक आधार कितने हैं? मौलिक आधार कितने हैं? मौलिक आधार 6 आहेत. किती आहेत तर 6 आहेत. बघा मौलिक आधार किती आहेत तर 6 आहेत. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर. मौलिक कर्तव्य कितने हैं? मौलिक कर्तव्य बघा अधिकार आणि कर्तव्य म्हणजे गफलत करायची नाही. अधिकार किती आहेत 6 मौलिक अधिकार आणि मौलिक कर्तव्य किती आहेत तर 11 आहेत. किती 11. 35वा प्रश्न बघा 73वां संविधान संशोधन किससे संबंधित है? नगरपालिका, पंचायत राज, न्यायपालिका और शिक्षा. तर कशासे संबंधित आहेत? पंचायत राजशी. लोकतंत्र में सर्वोच्च शक्ति किसके पास होती है? लोकतंत्र में सर्वोच्च शक्ति सगळ्यात जास्त शक्ती कोणाजवळ असते तर राष्ट्रपती, प्रधानमंत्री, जनता, न्यायालय. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जनता. 37वां प्रश्न बघा लोकसभा का कार्यकाल कितने वर्ष का होता है? लोकसभा का कार्यकाल 5 वर्षाचा असतो. उत्पादन के कितने कारक होते हैं? उत्पादन के कितने कारक होते हैं? ऑप्शन क्रमांक 4 सी म्हणजे 4 कारक असतात. उत्पादनचे किती कारक असतात तर 4 असतात. 39वां प्रश्न बघा निम्न में से उत्पादन का प्राकृतिक कारक कौन सा है? श्रम, पूंजी, भूमि और उद्यम. बघा श्रम, पूंजी, भूमि और उद्यम. निम्न में से उत्पादन का प्राकृतिक कारक कौन सा है? भूमि. गरीबी रेखा के नीचे जीवन यापन करने वाले कहलाते हैं मध्यम वर्ग, अमीर, गरीब और श्रमिक. काय है तर गरीब. 41वां प्रश्न सार्वजनिक क्षेत्र का उदाहरण कौन सा है? रिलायन्स, टाटा, भारतीय रेल और इन्फोसिस. काय है तर भारतीय रेल. सार्वजनिक क्षेत्र. निजी क्षेत्र का उद्देश्य क्या होता है? सेवा, नफा, रोजगार और विकास. निजी क्षेत्र नफ्यावर डिपेंड असतात. उद्देश त्यांचा नफा असतो. बघा 43वां प्रश्न बघा बैंक का मुख्य कार्य क्या है? बैंक का कर वसूल करना, ऋण देना, कानून बनाना और शिक्षा देना. बैंक का ऋण देना. बेरोजगारी का अर्थ क्या है? काम न करना, काम की इच्छा न होना, काम की इच्छा होते हुए काम न मिळना और कम वेतन. बेरोजगारीचा अर्थ काय असतो तर काम की इच्छा होते हुए काम न मिळणं म्हणजे कामाची इच्छा असली तरी आपल्याला काम मिळत नाही त्यालाच काय म्हणायचं बेरोजगारी. 45वां प्रश्न बघा वैश्वीकरण का अर्थ है देशों का अलगाव, अंतरराष्ट्रीय आर्थिक जुडाव, स्थानीय व्यापार, कृषी विकास. तर काय आहे याचं उत्तर आंतरराष्ट्रीय आर्थिक जुडाव. 46वां प्रश्न बघा सतत विकास का अर्थ है केवल औद्योगिक विकास, पर्यावरण की अनदेखी, भविष्य को ध्यान में रखकर विकास और केवल वर्तमान विकास. काय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी भविष्य को ध्यान में रखकर विकास करना. 47वां प्रश्न बघा उपभोक्ता कौन होता है? उत्पादक, विक्रेता, वस्तु सेवा का उपयोग करने वाला और उद्यमी. क्या होता है? वस्तु सेवा का उपयोग करने वाला. मुद्रा का मुख्य कार्य क्या है? उत्पादन, विनिमय का माध्यम, संग्रह और निवेश. तर या प्रश्नाचं उत्तर आहे विनिमय का माध्यम. बघा 49वां आणि 50वां प्रश्न बघा अर्थव्यवस्था के कितने क्षेत्र होते हैं? अर्थव्यवस्था के कितने क्षेत्र होते हैं? ऑप्शन क्रमांक बी 3 क्षेत्र होते हैं अर्थव्यवस्थेत. असंगठित क्षेत्र का उदाहरण कौन सा है? बैंक, विमा, दिहाड़ी मजदूर और रेल्वे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे.
चला तर आज अशा प्रकारे आपण 50 प्रश्न SST या सब्जेक्टचे बघितलेले आहेत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि पाठीमागचे सर्व व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचे आहेत, कारण खूप महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये आपण PYQ ॲनालिसिस विश्लेषण पूर्णपणे केलेलं आहे. ते सर्व व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. चला तर आपण इथेच थांबूया. धन्यवाद.